आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। दिनांक 21 नोव्हेंबर 2025 चारमोर्शी तालुक्यातील शेकडो गावातील तहसील कार्यालयाकडून आतापर्यंत 10% शेतकऱ्यांची सुद्धा ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाही। तालुक्यातील ई पीक पाहणी पूर्ण करण्याकरिता सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे। सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण न झाल्यामुळे धान्य विकण्याकरिता आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत गेल्यानंतर ई पीक नसल्यामुळे 7/12 ऑनलाईन होत नाही। त्यामुळे धान विक्री करण्यासाठी व इतर कामासाठी सुद्धा नाहक अडचणीचा सामना करावा लागत आहे। अनेक शेतकऱ्यांनी ई पीक केलेला आहे, परंतु पोर्टलवर दिसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा फेर ई पीक करावे लागत आहे व गोरगरीब शेतकऱ्यांचे ई पीक करण्याबाबत स्थानिक तलाठी कोतवाल उदासीन असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे। त्यामुळे तहसीलदार यांनी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व सहाय्यक यांची समन्वय बैठक घेऊन चारमोर्शी तालुक्यातील ई पीक पाहणी तात्काळ 100% करावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांनी केले व यावेळी तहसीलदार घारुडे साहेब यांना निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी दिले। यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनोद किरमे, संघटना तालुका सचिव संतोष बुरांडे व पदाधिकारी उपस्थित होते। आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला।